दादा जय हा महाराष्ट्र. माधवराव. जय महाराष्ट्र. हा, जय महाराज, जय महाराज. तुम्ही शिवसेना सोडल्याची चर्चा चालू आहे आणि पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा चालू आहे. नेमकं काय घडले? हे खरं आहे की मी आज शिवसेनेचा राज्य संघटक पदाचा राजीनामा दिलेला आहे. हा हा त्याचं कारण असं आहे की माझ्या प्रवेशाच्या दिवसापासून ते माझ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवसापर्यंत हा आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय संजय राऊत साहेब असतील, आदरणीय सचिन भाऊ असतील किंवा आदरणीय अनिल देसाई साहेब, हा हा ज्या ज्या नेत्यांच्या मी संपर्कात आलो ह्या सगळ्या नेत्यांनी मला ताकद आणि आशीर्वाद दिला. हा परंतु ज्या नांदेड जिल्ह्यामध्ये बबन थोरात नावाचा एक संपर्क प्रमुख आहे हा आणि त्याला कायम पाठीशी घालणारा विनायक राऊत नावाचे एक नेते आहेत बर शिवसेनेमध्ये. बर हे नेते मंडळी माझ्या प्रवेशाच्या दिवसापासून ते मला जो देत होते आदरणीय पक्षप्रमुख, त्या दिवसापर्यंत माझ्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये हे दुसऱ्या उमेदवाराकडून दलाली घेऊन तिकीट विकण्याचा प्रयत्न करत होते. हा आदरणीय पक्षप्रमुखांनी मला तिकीट दिल्याच्या नंतर सुद्धा हम्म. मी उमेदवार झाल्यावर सुद्धा मी पराभूत कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीची माझ्या विरोधी उमेदवाराकडून विरोधी उमेदवाराबरोबर ते खर तर चाचपणी करून त्याची समीकरण बसवत होते. हा त्याच्यामधलं पहिलं कारण की गंगाखेडला आदरणीय पक्षप्रमुखांची सभा होते बर आणि गंगाखेडला लागून असलेला लोहा कंधार मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सभा होत नाही, हम्म. सभा दिली जात नाही. हे एक षडयंत्र खरं तर ह्या दोघांनी रचलं गेलं. बर आणि ज्या वेळेस पक्षप्रमुखांना आणि संजय राऊत साहेबांना मी विनंती केली की साहेब गंगाखेडला साहेबांची सभा होते हा आणि लोहा कंधारला नाही, मग मला नंतरच्या काळामध्ये सभा दिली. हा परंतु ज्यावेळेस लोह्यात सभा होती, बर माझ्या एका कार्यकर्त्याचे बोट छाटले गेले होते माझ्या विरोधी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून. हा तो त्या कार्यकर्त्याला उद्धव साहेब जवळ घेत असताना किंवा त्याची बोट छाटल्याच्या नंतर संपर्क प्रमुख किंवा हे विनायक राऊतांसारखी माणसं त्या कार्यकर्त्याच्या साधं भेटीला किंवा चौकशीला गेली नाही, ते दुर्दैव आहे लक्षात बर ठेवा. बर त्यामुळं अशा पद्धतीचं वर्तन जर ही सगळी नेते मंडळी करत असतील हम्म. तर ह्यांच्या बरोबर माझ्यासारखा एक संवेदनशील कार्यकर्ता अशा सगळ्या संपर्क प्रमुख किंवा विनायक राऊतांसारख्या नेत्यांच्या बरोबर पुढच्या काळामध्ये काम करू शकत नाही. हम्म. ही माझी भूमिका आदरणीय संजय राऊत साहेबांना 15 दिवसापूर्वी सांगितली बर आणि त्याही दिवशी मला राज्य संघटक केलं. हम्म. परंतु राज्य संघटक केल्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा ज्या माझ्या मतदारसंघामध्ये हम्म. त्यांनी नवीन जिल्हा प्रमुख दिले गेले, एक साधा कर्टसी कॉल जरी मला केला असता बर किंवा तुम्ही राज्य संघटक आहात, नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेनेचे 2-2 जिल्हा प्रमुख करतोय, अत्यंत प्रामाणिकपणानं आयुष्य शिवसेनेसाठी झेललेले कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक होते. बर खर तर त्यांना पद देण्याच्या ऐवजी बाकीच्यांना पद देण्याचं काम त्यांनी केलं. हा ते काही आता दिलेले मी वाईट आहेत मी असं म्हणणार नाही, हा परंतु ज्या कार्यकर्त्यांना देणं गरजेचं होतं हा किंवा नांदेड उत्तरला काँग्रेसचा उमेदवार त्यांनी अब्दुल सत्ताराच्या रूपाने दिला गेला, बर परंतु त्यांनी अब्दुल सत्ताराच्या विरोधामध्ये उमेदवार दिला. तिथे 4-4 जिल्हा प्रमुख शिवसेनेच्या उमेदवारासाठी इच्छुक असताना बाहेरून आयात करून उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी दिला. त्याच्याकडून आर्थिक विषय केल्यानंतर ती उमेदवारी दिली गेली. म्हणजे प्रामाणिक शिवसैनिकावर अन्याय त्यावेळेस सुद्धा झाला आणि याचा परिणाम आदरणीय उद्धव साहेबांच्या सभेमध्ये दक्षिण नांदेड उत्तरचा उमेदवार माझ्या सभेमध्ये आणायची गरज नाही. बर यालाही कारणीभूत विनायक राऊत आणि या ठिकाणचा बबन थोरात नावाचा संपर्क प्रमुख अशा दलालांच्यामुळं खरं तर लोहा कंधारची सीट ही मला गमवावी लागली. दादा तुम्ही पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये एकमेव जागा शिवसेना लढत असताना 9 तालुक्याचे पदाधिकारी किंवा एकही जिल्हा प्रमुख माझ्या मतदारसंघामध्ये फिरकू दिला नाही, याला सुद्धा हीच मंडळी जबाबदार आहेत. दादा तुम्ही शिवसेनेच्या महाराष्ट्र संघटक पदाचा राजीनामा दिलात की शिवसेना सोडून टाकली? हॅलो हॅलो दादा आवाज येते का दादा? हा फोन कटला होता. शिवसेना पदाचा महाराष्ट्र संघटक पदाचा राजीनामा दिलात की तुम्ही शिवसेना सोडली? नाही, मी आता पदाचा राजीनामा दिलेला आहे. बर पुढची राजकीय भूमिका काय असणार आहे तुमची? पुढची राजकीय भूमिका पुढच्या काळामध्ये ठरवल. मला काही घाई नाही, कारण अजूनही मला जी निवडणूक लढवायची त्याला 5 वर्षाचा अवधी आहे. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी दिवस रात्र अहोरात्र काम केलं आणि ज्या उमेदवाराला फाईट देण्याचं काम माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यामुळे केलं, त्यांच्यासाठी माझी लढाई ही पुढच्या काळामध्ये तेवढ्याच ताकदीनं चालू राहणार आहे. भाजपमध्ये घर वापसी करणार असल्याची चर्चा चालू आहे. 1-2 दिवसामध्ये प्रवेश आहे का? मी राजकीय निर्णय केलेला नाही, परंतु एक राजकीय कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी आणि माझ्या कार्यकर्त्यासाठी कुठला पक्ष चांगला राहील, काय करता येऊ शकेल
या संदर्भामध्ये निश्चितच पुढच्या काळामध्ये मला भूमिका ही घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आजच मी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला म्हणजे मी लगेच उद्या दुसऱ्या पक्षात चालू आहे अशा पद्धतीचं चित्र 100% कार्यकर्त्याचं नांदेड मधल्या अनेक कार्यकर्त्यांचं मी मनोगत घेतलं. पिंपरी चिंचवड मधल्या माझ्या कार्यकर्त्यांचाही मी विचार घेतला आणि पुढच्या काळामध्ये निश्चितच एक दिशा मलाही ठरवावं लागणार आहे की ज्या कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. पण जवळपास शिवसेना सोडला असं निश्चित म्हणता येईल का? नाही, आता अर्थ काय घ्यायचा तो प्रत्येकाने केला पाहिजे, परंतु ज्या पद्धतीने बबन थोरात किंवा विनायक राऊतांची जोडी या नांदेड जिल्ह्यामधल्या शिवसैनिकांना निष्ठावंत शिवसैनिक आम्ही तर 1.5-2 वर्षापूर्वी शिवसेनेत आलो, परंतु ज्यांनी अत्यंत प्रामाणिकपणानं या ठिकाणी शिवसेना वाढीसाठी काम केलं, अंगावर लाठ्या काठ्या जेलमध्ये गेले, अशा कार्यकर्त्याची कायमच अवहेलना ह्या सगळ्या जोडगोळीने केल्यामुळं मला असं वाटतं की ते निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय नाही अशा पद्धतीचं चित्र 100% आहे. लक्षात ठेवा. पण दादा आपल्या नेत्यांच्या संपर्क प्रमुखाच्या नेत्यांच्या पुढे करायचं, त्यांच्या हवे नाही आहे त्या सगळ्या सेवा त्यांना पुरवायच्या, मग सेवेकरी कार्यकर्त्यांना आपण खर तर ताकद देण्याचं काम जर ही सगळी नेते मंडळी करत असतील तर मला असं वाटतं की आदरणीय उद्धव साहेबांची निव्वळ ही फसवणूक करतायत आणि अशा नेतृत्वाच्या बरोबर खर तर मी आदरणीय संजय राऊत साहेबांची भेट पण घेतली 15 दिवसात. त्यांना हे सगळा वृत्तांत सांगितला. संजय राऊत साहेबांचं काय बोललं? 10 जणांची जी टोळी आहे जी नांदेडची शिवसेना संपवायला निघालेली आणि त्या 10 जणांच्या टोळीवर काही शिवसेना पक्ष म्हणून कोणी कारवाई करणार नाही, त्यापेक्षा माझ्यासारखा एकटा कार्यकर्ता बाहेर पडणं, कारण अशा टोळीमध्ये किंवा मी एक अत्यंत संवेदनशील आणि एक स्वाभिमानी कार्यकर्ता आहे, कुणाच्याही पुढं काम न करता लोटांगण घालणं त्याची चापलुसी करणं माझ्या रक्तात नाही. त्यामुळे पुढच्या काळामध्ये स्वाभिमानानं एक संवेदनशीलपणे या मतदारसंघामधल्या लोकांची सेवा करण्याचा निर्णय माझ्या पराभवानंतर सुद्धा मी घेतलाय आणि माझी लढाई लोहा कंधार नांदेड जिल्ह्याच्या लोकांच्यासाठी, सर्वसामान्य माणसांसाठी, इथल्या बेरोजगारांसाठी माझी लढाई कायम राहणार आहे. दादा, तुम्ही संजय राऊत साहेबांसोबत ज्यावेळी चर्चा केली त्यामध्ये काही तोडगा निघाला नाही का? समाधान साहेबांनी सांगितलं की निश्चितच या संदर्भामध्ये आपल्याला काही ना काही मार्ग आपण काढण्याचा प्रयत्न करू, परंतु 15 दिवस झाले त्या विषयामध्ये काही मार्गच निघत नसेल तर आपण स्वतःहून आपला निर्णय करणं गरजेचं होता. आजही उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, सचिन भाऊ असतील किंवा अनिलभाई देसाई असतील, या सगळ्या नेत्यांच्या बद्दल तेवढाच आदर आहे. त्यांनी मला भावासारखं ट्रीट केलं, त्यांनी मला एका छोट्या भावासारखी वागणूक दिली आणि त्या नेत्यांच्या बद्दलचा आदर हा माझ्या मनामध्ये आयुष्यभर राहणारच आहे. आणि ही जर मंडळी माझ्या बरोबर नसती तर मला मातोश्रीवर B.Pharm पासून ही लोक वंचित ठेवत होती. माझ्या डोळ्याच्या समोर माझ्या तिकिटाचा बाजार चालला होता, हे खरं तर माझ्या डोळ्याने मी बघितलेलं आहे. दुर्भाग्य. दादा, तुम्ही तुमच्या व्यथा पक्षप्रमुख उद्धव साहेबांना कळवल्या नाहीत का, सांगितल्या नाहीत? आदरणीय साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या व्यस्त प्रोग्राममुळे मला वेळ नाही मिळाली, परंतु मलाही संवेदना आहेत, मी हे दुःख सहन करू शकत नव्हतो. रोज उठल्यानंतर माझ्याही मनामध्ये तेच विचार घोळत होते. मी ज्यावेळेस लढत होतो आणि नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त लोहा कंधारची एक सीट असताना उद्धव साहेबांच्या सभेत जिल्ह्यामधले 300 पदाधिकारी माझ्या स्टेजवर होते. मग हे 300 पदाधिकारी माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये कुठं गायब केले, याचा कधीतरी प्रश्नाचं याचं उत्तर ह्या संपर्क प्रमुखाने विनायक राऊत देणार आहेत की नाही, हा माझा प्रश्न आहे ना. उद्धव साहेबांचे आता तरी किमान माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत, आता तरी किमान ह्या सगळ्या नेत्यांनी स्वतःच्या बद्दलचं आत्मपरीक्षण करावं. आदरणीय पक्षप्रमुख नेतृत्वाला आपण जे फसवतोय, हे फसवण्याची जर भूमिका जर त्यांनी टाळली असतील तर मला नांदेड जिल्ह्यामध्ये एकेकाळी 5-5 आमदार होते, इथं एकही आमदार निवडून येत नाही, हे दुर्भाग्य आहे. कधीतरी आपण याच्यावर विचार करणार आहे की नाही, हा माझा सवाल आहे. दादा, 24 तारखेला कंधारमध्ये अशोकराव चव्हाण साहेब यांची सभा आहे, त्या सभेला तुम्ही उपस्थित राहणार असल्याची चर्चा चालू आहे. नाही, मी अजूनपर्यंत बघा, तिथं अशोक चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे नवे देशाचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काही कार्यकर्त्यांचा प्रवेश आहे. मी अजूनही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश नाही, मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो नाही, मग त्या सभेला येण्याचं काही कारण नाही. त्यामुळं मी आज ते चव्हाण साहेबांचा कार्यक्रम आहे म्हणून मी आज तिथे येतोय अशी परिस्थिती नाही. की मी ज्या दिवशी माझी पक्षाच्या संदर्भामधली कुठला पक्ष घ्यायचा आहे, कुठला झेंडा घ्यायचा आहे, त्या संदर्भामधला माझा निर्णय होईल आणि मग त्या पक्षाच्या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. धन्यवाद दादा, तुम्ही हिंदवी बाणाशी बोललात. धन्यवाद.